अर्थतज्ञ जयंत साळगावकर, अजित अभ्यंकर आणि अच्युत गोडबोले यांनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अर्चित पटेल यांनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा या रद्द केल्या। ही देशाच्या आर्थिक इतिहासातली स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठी गोष्ट आहे आणि याच्यामुळे दूरगामी परिणाम होतील। याचे अगदी ताबडतोब काय म्हणायचं झालं तर कॅश क्रंच येईल, म्हणजे बाजारात पैसे नसल्यामुळे डिमांड मागणी कमी होईल, त्याच्यामुळे मार्केट्स जराशा हळू गतीने चालल्यासारखं वाटेल, त्याचा थोडा त्रास होईल, परंतु इन लॉंग रन याचा निश्चित फायदा होणार आहे। इन्फ्लेशन कमी होईल, कारण चलन पुरवठा जे नोटा ज्या सर्क्युलेशनमध्ये आहेत त्याच कमी झाल्यामुळे इन्फ्लेशनवरती नक्कीच एक कंट्रोल येण्याची शक्यता आहे काही काळ तरी। आणि दुसरा भाग म्हणजे अर्थातच मागणी मालाची कमी झाल्यामुळे, कारण या सगळ्या नोटा ज्या वस्तू विकत घेण्याकरता चंगळवादी असतील, टी व्ही असेल, अनेक गोष्टी असतील, त्या विकत घेण्याकरता ज्या काही या नोटा वापरल्या जात होत्या त्या वापरल्या जाणार नाही, त्यामुळे मागणी अर्थातच वस्तूंची कमी होईल। त्यामुळे अर्थातच GDP पुन्हा तसाच कसा वाढवता येईल ह्याच्याकरता आपल्याला पुन्हा वेगळे प्रयत्न केले पाहिजेत। पण एकंदरीत ही जी स्टेप आहे ही स्टेप अतिशय उत्कृष्ट आहे आणि मोदी सरकारचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे। हा अतिशय योग्य, अतिशय चांगला निर्णय आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी मोदी सरकारचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। हा निर्णय अनेक वर्षांपूर्वी घ्यायला हवा होता, म्हणजे मागच्या सरकारने घ्यायला हवा होता आणि या सरकारने याच्या आधी घेतला असता अजून जास्त चांगला झाला असतं, पण जे घेतला तो अत्यंत योग्य निर्णय आहे, धाडसी निर्णय आहे, क्रांतिकारक निर्णय म्हणलं तरीसुद्धा चालेल। त्यामुळे काळ्या पैशावरती खूप मोठा याच्यामध्ये हल्ला होईल। जरी 100% झाला नाही तरी निदान 60-70% त्याच्यावरती काळ्या पैशाला निश्चितपणे याच्यामुळे कुठेतरी आळा बसण्याचं शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी सरकारचं आणि त्याचं स्वागत करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।